Hello students, myself Mr. Prashant Devidas Pawar from Tulzaram Chaturchandam Mahavidyalaya, Baramati. In this session, again we discuss next part of 12th Science Mathematics paper number 2nd, chapter differentiation. In previous lecture, we discussed examples on derivatives for implicit functions. Now let us take your notebook and pen to learn derivative of parametric functions. विद्यार्थी मित्र, लास्ट इयर आपण काही जॉमेट्रिकल कन्सेप्ट्स स्टडी केले आहेत, जसे स्ट्रेट लाईन, सर्कल, तसे आणि कोनिक सेक्शन मध्ये पॅराबोला असेल, इलिप्स असेल, हायपरबोला यासारखे कन्सेप्ट आपण स्टडी केलेत. या प्रत्येक कन्सेप्ट मध्ये आपण पॅरामेट्रिक इक्वेशन हा एक पार्ट जो आहे तो स्टडी केलेला आहे. तर यातले काही आपण एक्झाम्पल्स पाहूयात. बघा, आपण सर्कल टॉपिक मध्ये जो सर्कलचं स्टँडर्ड इक्वेशन जे आहे, युनिट सर्कल म्हटले म्हणजे रेडियस 1 युनिट. ओके, रेडियस 1 युनिट असेल असं स्टँडर्ड इक्वेशन जर आपण पाहिलं तर ते आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. ओके, तर या इक्वेशनसाठी आपण जर एक्स इक्वल टू कॉस थिटा आणि वाय इज इक्वल टू साइन थिटा जर पुटअप केला LHS मध्ये, सो सी हियर, if we put x equal to cos theta and y is equal to sin theta in this equation, okay, then what we get here? Cos square theta plus sin square theta, it means the identity that is 1. So हे दोन इक्वेशन्स जे आहेत, x equal to cos theta, y equal to sin theta, हे x square plus y square equal to 1 या हे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. तर या दोन इक्वेशन्सला म्हटलं होतं आपण पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ धिस स्टँडर्ड युनिट सर्कल विथ पॅरामीटर, आणि या थिटाला काय म्हटलं होतं, पॅरामीटर थिटा असं म्हटलेलं होतं. ठीक आहे, या सर्कल टॉपिक मध्ये. इन द सेम वे लेट्स कन्सिडर नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज पॅराबोला. See here, y square is equal to 4ax is the equation of standard parabola. So if we put x equal to 80 square, y is equal to 280, then LHS and RHS both are equal. Okay, so x is equal to 80 square आहे, y is equal to 280 आहे. हे दोन्ही इक्वेशन्स हे पॅराबोलाचे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. सो दीज टू इक्वेशन्स आर नोन ॲज पॅरामेट्रिक इक्वेशन्स ऑफ स्टँडर्ड पॅराबोला विथ पॅरामीटर टी. याचा अर्थ फर्स्ट एक्झाम्पलमध्ये थिटा पॅरामीटर होता, यात सेकंड एक्झाम्पलमध्ये टी पॅरामीटर आहे. याचा अर्थ हे आपण कोणतंही नोटेशन ॲज अ पॅरामीटर घेऊ शकतो, पण पॅरामीटर जो आहे तो थर्ड व्हेरिएबल म्हणून आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो. तर एक्स इज अ फंक्शन ऑफ थिटा, वाय इज अ फंक्शन ऑफ थिटा आहे, किंवा एक्स इज अ फंक्शन ऑफ टी आहे, वाय इज अ फंक्शन ऑफ टी आहे. याचा अर्थ एक्स आणि वाय हे दोन्ही जे व्हेरिएबल आहेत ते एका तिसऱ्या व्हेरिएबलचे फंक्शन्स म्हणून कन्सिडर केले. तर आता आपण पॅरामेट्रिक फंक्शन पाहूयात. बघा, if x is equal to f of t, x equal to f of t आहे, so y is equal to g of t is there, then
x is a function of t here and y is again a function of t. So then x and y, x आहे y आहे, so both are called parametric functions of parameter t here. Okay, so this is very important one. Okay, next one. आतापर्यंत आपण x is a function of y or y is a function of x असं दिलं असेल तर आपण त्यांचे डेरिव्हेटिव्ह काढले होते. आता x हा एक वेगळ्या व्हेरिएबलचा फंक्शन आहे, y पण एक वेगळ्या व्हेरिएबलचा फंक्शन आहे. सो तो थर्ड व्हेरिएबलचे हे x आणि y दोन्ही फंक्शन्स आहेत. तर असं दिलं असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे ते आपल्याला आज शिकायचं आहे. ओके विद्यार्थी मित्र, पहा याचा डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी आपण जो रूल आहे तो रूल अगोदर प्रूव्ह करून घेऊयात. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. ओके, लेट अस कन्सिडर थेरम. नाउ व्हाट इज थेरम हियर? इफ x इज इक्वल टू f of t, y इज इक्वल टू g of t. तोच आता जे पाहिलं आपण तो फंक्शन आहे पॅरामेट्रिक फंक्शन आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ पॅरामीटर t. t हा काय इथे या ठिकाणी पॅरामीटर आहे. then y is a differentiable function of x. म्हणजेच dy by dx आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे दिलेले फंक्शन्स काय आहेत? डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ पॅरामीटर t आहेत. dy by dx काय फाइंड आउट करायचं आहे? dy by dx is equal to dy by dt upon dx by dt, where this denominator dx by dt is not equal to 0. पहा विद्यार्थी मित्र, हे आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी पहिल्यांदा गिवन थिंग्स ज्या आहेत आतापर्यंत त्या घ्याव्या लागतील. आतापर्यंत आपण चेन रूल असेल किंवा इनव्हर्स फंक्शन, ओके, या दोन फंक्शन्सवर आपण कंपोजिट फंक्शनचा चेन रूल आणि इनव्हर्स फंक्शनसाठी एक थेरम असे दोन फंक्शन्स प्रूव्ह केलेत आपण याच्या अगोदर. ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्या ज्या स्टेप्स होत्या की पहिल्यांदा आपण स्मॉल इन्क्रीमेंट्स कन्सिडर केले, त्यानंतर हा जो प्रूव्ह करायचा जो पार्ट आहे dy by dx चा, तर त्याला इथे डेल्टा 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 असं करून इन्क्रिमेंटरी रेशो कन्सिडर केला आणि पुढे लिमिट घेतलं. लिमिट घेऊन LHS एक्झिस्ट, RHS एक्झिस्ट केलं, तिथे लिबनिझ नोटेशन सबस्टिट्यूट केले आणि आपण हे प्रूफ लिहिलेलं आहे. त्याच पद्धतीने जाऊयात पुन्हा आज. लेट अस कन्सिडर स्मॉल इन्क्रीमेंट्स फर्स्ट. डेल्टा टी बी स्मॉल इन्क्रीमेंट इन टी. डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय काय घेतलं? स्मॉल इन्क्रीमेंट्स, करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स घेतले इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली. ओके, नाव नेक्स्ट. आता हे यामध्ये जर डेल्टा टी टेन्स टू 0 होत असेल तर डेल्टा एक्स डेल्टा वाय पण काय होणार आहेत? 0 होणार आहेत. सो इट टेन्स टू 0. सो इट इज नॉट इक्वल टू 0, इट इज ओनली टेन्स टू 0. सो नाव as delta t tends to 0, so delta x tends to 0 and delta y tends to 0. Consider the incrementary ratio here, delta y by delta x. So what we get? Delta y by delta x is equal to, इथं जे प्रूव्ह करायला दिलंय तेच इथं घेतलंय पहा. d ज्या ठिकाणी दिसतोय तिथे फक्त डेल्टा लिहिलाय. ओके, डेल्टा y by delta x is equal to delta y by delta t upon delta x by delta t, since delta x by delta t is non-zero. डिनॉमिनेटर 0 असेल तर आपण ते इन्फिनिटीकडे जातं, इथे आपण घेत नाही. सो डेल्टा एक्स बाय डेल्टा टी काय घेतलाय? तो नॉन झिरो घेतलाय. आता काय करूया? लिमिट घ्यावं लागेल. टेकिंग लिमिट ऑन बोथ साइड्स विथ x is a function of t, y is a function of t. So we have to consider delta t tends to 0. Delta t चा लिमिट घेऊया. Delta t tends to 0 on both sides. So what we get? Limit delta t tends to 0, delta y by delta x is equal to limit delta t tends to 0, delta y by delta t and delta x by delta t. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या ठिकाणी लिमिट सेपरेट करावं लागेल. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा लिमिट सेपरेट करावं लागेल. मग त्यानुसार काय येईल इथे पहा. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा ज्यावेळेस आपण लिमिट सेपरेट करतोय, लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, LHS ॲज इट इज,
RHS मध्ये लिमिट सेपरेट केलाय आणि पुढे आपल्याला काय करणार आहोत आता या ठिकाणी y and x आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t दिलं होतं आपल्याला थेरम मध्येच दिलंय y and x आर डिफरन्शिएबल और x and y आर डिफरन्शिएबल फंक्शन्स ऑफ t. सो y हा डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ t म्हणून लिमिट डेल्टा t टेन्स टू 0 डेल्टा y बाय डेल्टा t आणि त्याचबरोबर लिमिट डेल्टा t टेन्स टू 0 डेल्टा x बाय डेल्टा t काय होणार आहेत हे दोन्हीचे लिमिट्स एक्झिस्ट होणार आहेत. हे दोन्ही डिफरन्शिएबल फंक्शन्स असल्यामुळं त्याचा लिमिट जो आहे डेरिव्हेटिव्ह जो आहे तो एक्झिस्ट होणार आहे. सो डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतोय याचा अर्थ काय हो पहा लिमिट जो आहे तो एक्झिस्ट होणार आहे. त्याला नोटेशन काय लिहिलं आपण हा जो डेल्टा डेल्टा काढून टाकला लिमिट घेऊन डी आणि डी मध्ये कन्वर्ट झाला पाहिजे. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा टी इज इक्वल टू डी वाय बाय डी टी. इन द सेम वे फॉर डेल्टा एक्स बाय डेल्टा टी वी गेट दॅट डी एक्स बाय डी टी. हे दोन्ही इथं एलएचएस सॉरी आरएचएस मध्ये 1 च्या पुटअप करू शकतो आपण. मग 1 चा आरएचएस एक्झिस्ट होतोय. ओके मग 1 चा जर आरएचएस एक्झिस्ट होतोय या ठिकाणी 1 मध्ये पुटअप केलं पहा 1 मध्ये ते पुटअप करून टाकलं आपण डिनॉमिनेटर नॉन झिरो लिहिला असं अज्युम केलं आपण आणि 1 मध्ये पुटअप केलं. 1 मध्ये जर पुटअप केलं मग एलएचएस पण एक्झिस्ट होणार. आरएचएस एक्झिस्ट होतोय 1 चा एलएचएस ॲज इट इज घेतलाय बरं का इथे आपण. मग 1 मध्ये पुटअप केलं आरएचएस एक्झिस्ट होतोय तर मग एलएचएस एक्झिस्ट होणार. सो एलएचएस since RHS of 1 exists therefore LHS of 1 also exists. So as limit delta t tends to 0 here for delta y by delta x, so we know that आपण आत्ताच पाहिले डेल्टा टी टेन्स टू 0 असेल तर डेल्टा एक्स पण टेन्स टू 0 होतो. ओके सो नाउ y is differentiable function of x limit delta x tends to 0 delta y by delta x is equal to dy by dx होते. ओके सो डेल्टा टी टेन्स टू 0 च्या जागी मी डेल्टा एक्स टेन्स टू 0 पुटअप करू शकतो. सो मग याची व्हॅल्यू काय येईल dy by dx येईल. dy by dx आली व्हॅल्यू. सो dy by dx आली LHS ची व्हॅल्यू. RHS मध्ये तर हे दिलेलंच आहे dy by dt upon dx by dt where denominator is non zero. So this is the required rule to find the derivative of our parametric functions. Okay विद्यार्थी मित्रो या रूलचा वापर करून आपण आता काही एक्झाम्पल्स पाहूयात. त्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला पहिल्यांदा एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील आणि आपल्याला त्यानुसार डेरिव्हेटिव्ह काढायचे आहेत. पहा फाइंड dy by dx if x is equal to 80 square and y is equal to 280. So let us consider first given that x is equal to 80 square and y is equal to 280. So now x and y are parametric functions of parameter t. These are the parametric function. This is the parametric function with parameter t. So differentiate this x and y with respect to t. आपल्याला x चा डेरिव्हेटिव्ह with respect to t dx by dt काढावा लागेल. y चा डेरिव्हेटिव्ह पण सेपरेट काढावा लागेल. मग काढूयात कॅल्क्युलेट करूयात. dx by dt is equal to d by dt of 80 square. मग a जो आहे तो कॉन्स्टंट आहे सो ॲज इट इज घेतला आणि टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो या ठिकाणी 2t. ओके टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा 2t आला. सो लेट अस कन्सिडर दिस इक्वेशन ॲज अ इक्वेशन 1. नाउ कन्सिडर y is equal to 280 here and differentiate this y. So dy by dt is equal to d by dt of 280. 2a is constant as it is, derivative of t is 1. Okay, so answer is 2a. हा dx by dt कॅल्क्युलेट केला, dy by dt कॅल्क्युलेट केला. आपल्याला पाहिजे काय dy by dx कॅल्क्युलेट करायचंय. So let us consider the rule. We know that dy by dx is equal to dy by dt upon dx by dt. So what we get?
dy by dt आणि dx by dt च्या व्हॅल्यूज पुटअप करा. सो 2a upon, so dy by dt is 2a here and dx by dt is 2at. So from 1 and 2, okay, we get that from 1 and 2 this. So here 2a and again 2a gets cancelled. So what remains here? Only 1 upon t. So dy by dx is equal to 1 upon t remains. So विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर आला dy by dx 1 upon t. ओके, असंच पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. पहा, नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे ते फाइंड dy by dx if x is equal to a into bracket 1 minus cos theta, y is equal to b into bracket theta minus sin theta. So what we get? Consider the given function first. X ha function of theta hai, y is a function of again theta. So we have to find out dy by dx. So differentiate x and y with respect to theta. हे पॅरामेट्रिक फंक्शन आहे, मग आपण डिफरन्शिएट करूया with respect to theta, x आणि y ला. So what we get? dx by d theta is equal to a as it is. आणि या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह घेऊया with respect to theta. So what we get? Derivative of 1 is here, 1 चा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 0 येतो आणि cos theta minus as it is, and that derivative of cos theta is here. हे पहा, या ठिकाणी cos theta चा डेरिव्हेटिव्ह येतो हा मायनस sin theta ब्रॅकेट मध्ये लिहिलाय पहा. ओके, सो मायनस बाहेर as it is, minus sin theta. Now what we get? dx by d theta is equal to a as it is and minus minus becomes plus, so a sin theta. आला dx by d theta. आता आपण dy by d theta कॅल्क्युलेट करूया. So consider derivative of this y. So what we get? b as it is, derivative of theta minus sin theta. So what we get? theta चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो with respect to theta आहे आणि sin theta चा डेरिव्हेटिव्ह with respect to theta is cos theta. So derivative of theta is 1 and minus as it is, derivative of sin theta is cos theta. So let us consider this as equation number 2. So now we know that the formula dy by dx is equal to dy by d theta upon dx by d theta. So let us substitute the values of dy by d theta and dx by d theta here. So dy by d theta is b into bracket 1 minus cos theta and dy by dx by d theta is a sin theta. So dy by dx is equal to b into bracket 1 minus cos theta upon 1 upon a into sin theta. So this is the answer from 1 and 2 here. So what we get? Let us simplify this now. So what we get? b 1 minus cos theta. So we know that the half angle formula माहिती आहे आपल्याला विद्यार्थी मित्र. 1 minus cos theta can be written as 2 sin square theta by 2 and sin theta can be written as 2 sin theta by 2 cos theta by 2. जर आपण हेच आन्सर पुटअप केलं तरी चालेल, पण ज्यावेळेस एखाद्या वेळेस आपल्याला प्रूव्ह दॅट साठी एक्झाम्पल येतं, प्रूव्ह दॅट dy by dx is equal to b by a tan theta by 2, त्यावेळेस मात्र हे शेवटपर्यंत सिम्प्लिफाय करणं गरजेचं आहे. ओके, सो मग आता इथे आपण सिम्प्लिफाय करतोय. हे 1 minus cos theta ची व्हॅल्यू 2 sin square theta by 2 and sin theta can be written as 2 sin theta by 2 cos theta by 2. So what we get here? या ठिकाणी so 2 gets cancel. Now हा 2 कॅन्सल झाला. त्याचबरोबर पहा इथे या sin square theta by 2 मधला एक sin square हा एक sin theta by 2 आणि हा दुसरा sin theta by 2 कॅन्सल. व्हॉट रिमेन्स हियर? sin theta by 2 एक राहिला आणि cos theta by 2. sin theta by 2 cos theta by 2 is nothing but tan theta by 2. Okay, and b upon a, it gives b by a. So it is b by a tan theta by 2 is the
required dy by dx. Last one more example. Let us see here. Find dy by dx at theta is equal to pi by 3 if x is equal to a cos cube theta and y is equal to a sin cube theta. हे दिलंय आपल्याला थीटा इज इक्वल टू पाय बाय 3 असताना याची व्हॅल्यू काढायची, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. पहा, गिवन x इज इक्वल टू a cos क्यूब थीटा पाहिलाय अँड सो आपल्याला x चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, y चा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल सेपरेटली. त्यासाठी x चा डेरिव्हेटिव्ह काय येतोय पहा, विथ रिस्पेक्ट टू थीटा मी डिफरन्शिएट करतोय. सो व्हॉट वी गेट a as it is d by d theta of cos cube theta. या ठिकाणी चेन रूल यूज करावा लागेल का? पहा, चेन रूल यूज करायची गरज वाटते का या ठिकाणी? तर आपल्याला आहे या ठिकाणी चेन रूल यूज करायची. का बरं गरज आहे? तर कॉस थिटाचं डेरिव्हेटिव्ह नाही आहे, कॉस क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो म्हणून पहिल्यांदा एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला वापरावा लागेल. याचा अर्थ कॉस एक्स रेस टू एन म्हणजे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर असतो. इन प्लेस ऑफ एक्स कॉस थिटा इज दॅट. सो कॉस स्क्वेअर थिटा आला, पण पुन्हा कॉस थिटाच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करावा लागेल. ओके, 3a कॉस स्क्वेअर थिटा हा क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आला आणि कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा काय येतो मायनस साइन थिटा. सो कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साइन थिटा, मायनस साइन थिटा 3a ॲज इट इज आणि कॉस स्क्वेअर थिटा. So answer is dx by d theta is nothing but minus 3a sin theta cos square theta. Okay. आता let us consider y is equal to a sin cube theta. So what we get? A sin cube theta here. Differentiate again with respect to theta. So it gives a d by d theta of sin cube theta. So again in the same way a, again we use chain rule here, x raised to n. That is x cube. Okay, मग x cube चा डेरिव्हेटिव्ह, आउटर फंक्शन इज क्यूबिक फंक्शन. सो क्यूब चा डेरिव्हेटिव्ह येतो 3x स्क्वेअर. इन प्लेस ऑफ x साइन थिटा इज देअर, साइन स्क्वेअर थिटा आणि साइन थिटाचा डेरिव्हेटिव्हनी इनर फंक्शन साइन थिटा आहे म्हणून त्याच्या डेरिव्हेटिव्हनी मल्टिप्लाय करायचंय. सो साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस थिटा. सो 3a कॉस थिटा साइन स्क्वेअर थिटा. हे आपण dx बाय डी थिटा काढला, dy बाय डी थिटा काढला. आता आपण dy बाय dx कॅल्क्युलेट करूयात. सो dy बाय dx इज नथिंग बट dy बाय डी थिटा अपॉन dx बाय डी थिटा. लेट अस सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज फ्रॉम इक्वेशन 1 2. या दोन्ही व्हॅल्यूज पुटअप केल्या. सो व्हॉट इट गिव्स पहा, या ठिकाणी हा 3a जो आहे तो 3a कॅन्सल होईल आणि इथे पण हा 3a कॅन्सल होतो. ओके, सो कॉस थिटा 1 साइन थिटा and sin theta gets cancelled, 1 cos theta and cos theta is again gets cancelled. Okay, so what remains? Sin theta minus as it is sin theta upon cos theta, it gives minus tan theta. Okay, so but we want here, we have to calculate here derivative dy by dx at theta is equal to pi by 3. So we have to substitute here, value of theta is pi by 3. Pi by 3 means 60 degree. Okay, so dy by dx at theta is equal to pi by 3, that is minus tan as it is, in place of theta right here pi by 3. Pi by 3 put up केलं, मग tan pi by 3 that is tan 60 degree किती येईल विद्यार्थी मित्रो? Square root of 3 minus square root of 3 is the answer which is required for the dy by dx. Okay, dy by dx at theta is equal to pi by 3 is minus root 3 which is the required answer. विद्यार्थी मित्रो, अशा टाइपची एक्झाम्पल्स पॅरामेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे आणि त्याचबरोबर त्याचा रूल जो आहे त्याचा प्रूफ आपण आजच्या लेक्चरला पाहिले. अशी एक्झाम्पल टेक्स्टबुक मधून तुम्ही घरी प्रॅक्टिस करा, हीच देखील एक्झाम्पल सॉल्व करा पुन्हा एकदा. ओके, थँक्यू.